एक महत्त्वाची अपडेट समोर येते। तब्बल 4 तासांपासून नाशकात एसआयटीची बैठक सुरू आहे। कॅप्टन खरात प्रकरणात सरकारने एसआयटी नेमलेली आहे। एसआयटीच्या प्रमुख म्हणून आयपीएस तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आली आहे। तर सातपुते यांच्या उपस्थितीत नाशकात ही बैठक सुरू आहे। सातपुते यांनी खरातची काल 2 तास चौकशी केलेली होती। शिर्डी असेल आणि सरकारवाडा पोलिसात दाखल गुन्ह्यांचा एसआयटी कडून आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। रिएक्शनाची महत्त्वाची अपडेट आपण सध्या बघतोय। तब्बल 4 तासांपासून नाशकात एसआयटीची बैठक सुरू आहे। कॅप्टन खरात प्रकरणात सरकारने एसआयटी नेमलेली आहे आणि एसआयटीच्या प्रमुख म्हणून आयपीएस तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सातपुते यांच्या उपस्थितीत नाशकात ही सध्या बैठक सुरू आहे। सातपुते यांनी खरातची काल 2 तास चौकशी केली होती, त्यामुळे चौकशीतून कोणते खुलासे समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ताच्या क्षणाची बातमी अशी की तब्बल 4 तासांपासून नाशकात एसआयटीची महत्त्वाची अशी बैठक सुरू आहे। खरातच्या कारनाम्यांवरती या बैठकीत चर्चा केली जाते। तपासाच्या दृष्टीने या बैठकीमध्ये बोललं जात आहे, त्यामुळे मागच्या 4 तासांपासून नाशकात एसआयटीची ही बैठक सुरू आहे। कॅप्टन खरात प्रकरणात सरकारने जी एसआयटी नेमली आहे त्या एसआयटीच्या प्रमुख म्हणून आयपीएस तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। सातपुते यांच्या उपस्थितीतच नाशकात ही बैठक सुरू आहे। अतिशय महत्त्वाची बैठक मानली जाते। सातपुते यांनी खरातची काल 2 तास चौकशी केलेली होती। हा तपास नेमका कसा पुढे जातो, कोणते नवे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण अजून सुद्धा वेगवेगळे आरोप केले जात आहेत। अनेक व्हिडिओ समोर येताना दिसत आहेत, त्यामुळे मागच्या 4 तासांपासून नाशकामध्ये एसआयटीची ही बैठक सुरू आहे। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। लक्ष्मण, खरं तर 4 तास होत आलेत नाशकात एसआयटीची बैठक सुरू आहे। कोणते प्रमुख मुद्दे समोर येऊ शकतात? प्रकरणामध्ये 4 तासांपासून या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। त्या चौकशीत अनेक वेगवेगळ्या प्रकारची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येते। कॅप्टन खरात शोषण कशा पद्धतीने करत होता, त्याची मोडच नेमकी काय होती, हा गुन्हा करण्याची, या सगळ्याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय आणि त्या सगळ्याचा भाग म्हणून गेल्या 4 तासांपासून एसआयटीचं पथक या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतंय। कॅप्टन खरात त्याच्याकडे काही जमिनी जागेचे कागदपत्र आहे, काही त्याच्याकडे शस्त्र जे आहे ते देखील 2 दिवसांपूर्वी सापडलेलं आपण पाहिलेलं होतं। ती शस्त्र त्यांनी कशासाठी बाळगलेली होती, त्यातली काही काडतुसं जी आपण बघितली की ती वापरलेली होती, ती नेमकी कुठे वापरलेली होती, या सगळ्याचा तपास केला जातोय। आणि गेल्या 4 तासांपासून एसआयटीच्या पथकाकडनं कॅप्टन खरात याची चौकशी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बरं, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर धार्मिक श्रद्धेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण, मी कृष्णाचा अवतार आहे, तू मागच्या जन्मातली राधा आहेस, पेढा किंवा कडवट चव असलेलं पाणी पाजायचा, गायत्री मंत्र म्हणायला सांगायचा, मंत्र म्हणताना चुकीचा स्पर्श करायचा आणि काही वेळानं महिलेला गुंगी आली की लैंगिक शोषण करायचा, अशा पद्धतीचा आरोप केला जातोय। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, हे जर आपण सगळे आरोप बघितले तर ते अधिक गंभीर दिसत आहेत। तर आपण बघतो धार्मिक श्रद्धेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण केलं जायचं असा आरोप खरातवरती केला जातोय। ज्या पद्धतीने त्याची कार्यप्रणाली होती ती जर आपण बघितली तर मी कृष्णाचा अवतार आहे असं सांगायचा, त्यानंतर तू मागच्या जन्मातली राधा आहेस, पेढा किंवा कडवट चव असलेलं पाणी पाजायचा असा आरोप केला जातोय। तसंच गायत्री मंत्र म्हणायला सांगायचा आणि मंत्र म्हणताना चुकीचा स्पर्श करायचा, असे विविध आरोप या खरातवरती केले जात आहेत। तर काही वेळाने महिलेला गुंगी आली की लैंगिक शोषण केलं जायचं असा सुद्धा आरोप खरातवरती आहे। अतिशय गंभीर स्वरूपाचे हे आरोप बघायला मिळत आहेत। एकीकडे आपण बघतोय नाशकामध्ये एसआयटीची मागच्या 4 तासांपासून बैठक सुरू आहे। काल 2 तास या खरातची चौकशी देखील केलेली आहे। यातून कोणत्या गोष्टी नव्या समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र धार्मिक श्रद्धेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप या खरातवरती करण्यात आलेला आहे। यामध्ये मी कृष्णाचा अवतार आहे, तू मागच्या जन्मातली राधा आहेस, पेढा किंवा कडवट चव असलेलं पाणी पाजायचा, गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आणि मंत्र म्हणताना चुकीचा स्पर्श करायचा असा आरोप त्याच्यावरती आहे। आणि काही वेळाने महिलेला गुंगी आली की लैंगिक शोषण करायचा असा सुद्धा आरोप या खरातवरती केला जातोय। पुढे जाऊया, आमदार अमोल मिटकर यांनी एक्स पोस्ट करत पुन्हा अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली आहे। कॅप्टन खरातशी सर्वांचाच संबंध असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। त्यांनी कॅलेंडरच्या तारखांचा फोटो एक्स पोस्ट केलेला आहे। 18, 19 आणि 20 नोव्हेंबरच्या त्या तारखा असून यावेळेला अनुक्रमे शिवरात्री अमावस्या होती आणि याच काळामध्ये सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला होता असं म्हणत त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे। अमोल मिटकर नेमकं काय म्हणाले आपण एकदा बघूया।
तर अमोल मिटकरी त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हणतात आपण बघूया. या तारखा नीट बघा. 18, 19, 20 नोव्हेंबर 2025 या दिवशी अनुक्रमे शिवरात्री, अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. या आश्रमामध्ये अघोरी पूजा चालायच्या. शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी या पूजा आदेश मानून करू शकतात. मी अजितदादांच्या इतक्या वर्षांच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती. दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते, अशा थोतांडांना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणात अशोक खरातचे VSR कनेक्शन उघड झालंय. आता प्रश्न असा आहे की 27 जानेवारीला कारने पुण्याला जाणारे दादा 28ला सकाळी VSRने कोणाच्या सल्ल्यावरून गेले. या भोंदूबाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे आणि आश्रमातील पुजाऱ्यांचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी यापर्यंतचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हे सगळं चित्र स्पष्ट होईल. गुजोबाबी धोक की धोका, अघोरी पूजा कोणाची? पाणी इथे पण मुरताना दिसतंय. अमोल मिटकरी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. दरम्यान मिटकरींच्या या ट्विटनंतर आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताविषयी संशय व्यक्त केलेला आहे. नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षांचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावरती भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवरती आले होते का, असा रोहित पवारांनी प्रश्न विचारला आहे. रोहित पवारांनी काय नेमकं ट्विट केलं आपण एकदा बघूया. रोहित पवारांनी एक्सपोस्ट केलेली आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थान नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही. परंतु आमदार अमोलजी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी या ठिकाणी निवासस्थानाच्या बाहेर केलेल्या जादूटोणा तसंच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याचं समोर येत असल्याची माहिती बघता हे प्रकरण खूप भयंकर दिसतंय. रोहित पवारांचा आपण ट्विट बघतोय. तर नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? तसंच त्यांच्या या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळामध्ये अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात त्याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? अनेक प्रश्न ते उपस्थित करतायत. पुढे असं म्हणतायत की 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का, याचा तपास होणं गरजेचं आहे. माननीय सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही, अशा पद्धतीची एक्सपोस्ट रोहित पवारांनी केली आहे. अजितदादा कधीही कुठल्या अंगठ्या किंवा बाबांवरती विश्वास ठेवत नव्हते, पण त्यांच्याच पक्षातील लोक अजितदादांवरती प्रभाव पाडण्यासाठी अनेक प्रयत्न करत होते. म्हणून अजितदादांच्या घराबाहेर जादूटोणा आणि काळी जादू त्यांच्याच लोकांनी केली असल्याचा खळबळजनक दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील माने यांनी केला आहे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधात कायदा आपण केलाय, त्या अनुषंगाने त्याची कलम वाढवून त्यांना त्याच्या संदर्भात काय तपास करता येऊ शकतो तो यासाठीने केला पाहिजे. अजितदादांवर प्रभाव पाडण्यासाठी अशा अनेक गोष्टी करण्यात आल्या होत्या अशी आमची माहिती आहे. आणि या बोगस हा जो काय गुरु आहे या लोकांचा, तो ज्या पद्धतीच्या अघोरी विद्या करत होता, काही गोष्टी करत होता, त्याच्या प्रभावात येऊन अजितदादांच्या जवळच्या नेते मंडळींनी अशा गोष्टी केलेल्या आमची माहिती आहे. तर त्याची कोणी काय केले याची चौकशी झाली पाहिजे.